नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केटमध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये आज मल्टिपल सेटअप बघायला मिळाले. लेवल ब्रेक होताना मार्केटमध्ये दिसल्या आणि ओव्हरऑल जर बघितला तर तिन्ही इंडेक्समध्ये एक चांगला मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये आज बघायला मिळालेला आहे. मार्केटचं जर काल जर बघितलं तर काल मार्केटने एक बेरिश प्राइस ॲक्शन केली होती. काल जर तुम्ही बघितलं असं ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये आपण काहीसा बेरिश फ्लॅग अँड पोल डिस्कस केला होता. सपोर्ट ब्रेकनी मार्केट केला नाही. ओपनिंगमध्ये मार्केट जर बघितलं थोडंसं पॉझिटिव्ह ओपनिंग झाली, गॅप ऑफ ओपनिंग झाली, नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन केलं. नो ट्रेडिंगचा अप्पर साईडचा म्हणजे जो रेजिस्टन्स लेवल आहे तो ब्रेक केला आणि तिकडनं मार्केटमध्ये काहीसा मोमेंटम बघायला मिळाला. आता नो ट्रेडिंगमध्ये देखील मार्केटने काही सेटअप होते ते दाखवले, ते आता आपण ॲनालिसिस करताना बघणारच आहोत. आणि त्याचबरोबर उद्या जर बघितलं तर उद्या या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे शुक्रवारचा. निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये काय लेवल बनतात ते मोठ्या टाइम फ्रेमवरती, छोट्या टाइम फ्रेमवरती, सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळतोय, मार्केटचं ओव्हरऑल स्ट्रक्चर काय बघायला मिळते, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते, याचं डिटेल्समध्ये सविस्तरमध्ये आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. आय होप आपली जी फॅमिली आहे ते कम्प्लीट करतील. ओके, तर तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, काल आपण ही प्राइस ॲक्शन बघितली होती. एक नेगेटिव्ह मोमेंटम, एक पुलबॅक, एक कन्सोलिडेशन आणि सपोर्ट काय बघायला मिळाला होता आपल्याला इकडे या लेवलचा. कोणती लेवल होती? 23,369. ओके, हा सपोर्ट ब्रेक केलाय का? नाही केला. बघा, मार्केट गॅप अप पण झालं, रेजिस्टन्स लेवलला टच केलं. इकडे बघा लेवल 23,583 लेवलला टच केलं. मार्केटमध्ये आपल्याला एक डबल टॉप बघायला मिळाला. ओके, हा एक डबल टॉप आपल्याला इकडे बघायला मिळाला. आता ज्या मित्रांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचं शिकलेलं आहे कोर्समध्ये, तिकडे आपण हा डबल टॉप कशा पद्धतीने बनतो, कशा पद्धतीने त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे, मोमेंटम किती होऊ शकतो, हे सविस्तरमध्ये शिकलेलो आहे. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सगळं कोर्स आहेत. आणि इकडे जर बघितलं तर डबल टॉपचा एक आपल्याला मोमेंटम बघायला मिळाला. तो जर मोमेंटम तुम्ही बघितला, जो गॅप होता इकडे बघा, जो गॅप होता तो गॅप फिलिंग मार्केटने केलं. खालने एक ट्रेंड लाईन होती, ती ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेतला. मग इकडे जर बघितलं तर इकडे काय बघायला मिळालं आपल्याला? एक डबल टॉपचा सेटअप बघायला मिळाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक काहीशी ट्रेंड लाईन होती. ट्रेंड लाईन नंतर मार्केटने एक ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट नंतर इकडनं एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. ओके, आणि आता कोणाला सेटअप माहीत नाहीये, प्राइस ॲक्शन समजत नाहीये, लेवलवरती जर काम केलं असेल तर 23,583, 23,370 हा एक कन्सोलिडेशनचा झोन होता. तिकडे मार्केटने कन्सोलिडेशन केलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने लेवल ब्रेक केली. लेवल ब्रेक करून मार्केटमध्ये 23,760चा जो रेजिस्टन्स होता सेकंडवाला, त्या रेजिस्टन्सनंतर मार्केटने मोमेंटम दाखवलं. म्हणजे मल्टिपल प्राइस ॲक्शन मार्केटने आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दाखवलेले आहे. आता इकडे जर बघितलं तर काही लेवल आपल्या इकडे बघायचे ते. ओके, हे सगळे लेवल आता रिमूव्ह करूया आपण आणि डेली टाइम फ्रेमवरती जाऊया. डेली टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर काही दिवसापूर्वी ह्या 3 कॅन्डलवरती लक्ष द्या. ह्या ज्या 3 कॅन्डल आहेत, ह्या 3 कॅन्डल 1, 2, 3 ह्या 3 कॅन्डल जर बघितलं, तुम्हाला जर कॅन्डलचं नॉलेज असेल तर ह्या 3 कॅन्डल आहे, हा इव्हिनिंग स्टार होता. इव्हिनिंग स्टार नंतर मार्केटनी बॅक टू बॅक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. आता इकडे जर बघितलं तर ह्या 3 कॅन्डलवरती लक्ष द्या. आता ह्या 3 कॅन्डल जर बघितल्या, आता जशा इकडनं वरच्या साईडने झालं होतं तशा इकडनं खालच्या साईडने आपल्याला बघायला मिळत होते. 1, 2 आणि 3 ह्या 3 कॅन्डल जर बघितलं तर इकडे काय झालंय? मॉर्निंग स्टार तयार झालाय. ओके, म्हणजे हा जो इव्हिनिंग स्टार आहे, ज्यावेळेस अशा पद्धतीचं काही कॅन्डल स्टिक पॅटर्न तयार होतात त्यावेळेस मार्केटमध्ये अग्रेसिव्ह सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी हाय होते आणि ती अग्रेसिव्ह सेलिंग आपल्या इकडे बघायला मिळाली. आता काय झालंय? एका सपोर्ट लेवलवरती येऊन निफ्टीने काय केलं? इकडे एक मॉर्निंग स्टार क्रिएट केलाय आणि आजचा दिवस आपल्याला काहीसा बुलिश बघायला मिळाला आहे. आज जर बघितलं तर सगळीकडे मार्केटमध्ये काय होतं? काहीसा बुलिश मोमेंटम होता. मग
मोठ्या टाइम फ्रेमवरती, डेली टाइम फ्रेमवरती काय आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बघितला तर काहीसा पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरनं मार्केटने एक मुवमेंटम दाखवली होती, मार्केटने मुवमेंटम या लेवलच्या आसपास घेऊन गेलं होतं. त्याच लेवलवरनं आज मार्केटनी क्लोजिंग थोडीशी जर बघितली तर 23,500 23,600च्या या ज्या रेजिस्टन्स लेवल होता त्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. म्हणजे आजची जर क्लोजिंग बघितली तर काहीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. ओके, मग डेली टाइम फ्रेमवरती काय बघायला मिळते की मार्केटमध्ये काहीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग बघायला मिळते. ओके, आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर मार्केटने इकडे पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवलंय, परंतु इकडे जर बघितलं तर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते, जो की आधी सपोर्टचं काम केलेलं आहे. कुठली लेवल आहे ती बघा, इकडे जर बघितलं, आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती समजून घ्या, इकडे जर बघितलं तर एक सपोर्ट मार्केटवरती, सेकंड सपोर्ट मार्केटवरती, या नंतरनं ही सपोर्ट ब्रेक केलं मार्केटने त्या लेवल होत्या, म्हणजे 23,800 ही जी मल्टिपल लेवल आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सपोर्ट पण इकडे बघायला मिळालाय, रेजिस्टन्स पण इकडे बघायला मिळाला. आज 23,800ची लेवल ब्रेक केली का निफ्टीनं? नाही. म्हणजे जो रिसेंटली जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला 23,800 वरती बघायला मिळत आहे. ओके, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, 5 मिनिटावरती काय लेवल बनतात ते आपण बघूयाच. ओके, परंतु 1 तासावरती जर बघितलं तर आत्ताच्या घडीला आपल्याला 23,800चा एक मल्टिपल सपोर्टवाला रेजिस्टन्स बघायला मिळतोय. ओके, तुम्हाला ऐकायला थोडंसं ऑड वाटत असेल, मल्टिपल सपोर्टवाला रेजिस्टन्स आहे म्हणजे काय, एक पॉवरफुल रेजिस्टन्स आपल्याला तिकडे बघायला मिळत आहे. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. बघा, आजचा जर आसपास हाय बघितला तर 23,800चा बघायला मिळाला. आजची क्लोजिंग जर बघितलं तर 23,689 वरती आहे. स्विंग जर बघितलं तर स्विंग आपल्याला या लेवलवरती बघायला मिळते. ओके, म्हणजे जो रिसेंटली जो इंट्राडे हाय होता या लेवलचा, त्या लेवलला मार्केटने टच केलं, निगेटिव्ह झालं तिथनं. निगेटिव्ह म्हणजे जस्ट थोडीशी क्लोजिंग वेळेस डाऊन साईडला आले, तर या लेवलला आपण मार्किंग करून घेऊया. समजते आपण चार्ट ट्रेडिंग कशा पद्धतीने करतोय. ज्यांना प्राइस ॲक्शनचं नॉलेज नाहीये, ज्यांना सेटअपचं नॉलेज नाहीये, ज्यांना डिमांड सप्लायचं नॉलेज नाहीये, ते थोडंसं व्यवस्थित बघताना कन्सेप्ट शिकायचा प्रयत्न करा. ओके, जर तुम्ही प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्सला जॉईन नसाल किंवा तुम्ही जॉईन झालेले नसाल तर व्हिडिओ बघताना कन्सेप्ट शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आता आपण पहिलं स्टार्टिंगला जर बघितलं तर डेली टाइम फ्रेमवरती बघितलं की काय प्राइस ॲक्शन बनतीये. त्याच्यानंतर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर रेजिस्टन्स सपोर्ट कुठे होते रिसेंटली, आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काय बघायला मिळतं, ते लेवल बघायला मिळतं. ते आता आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय घेतलं की एक सपोर्ट घेतला, जिकडनं मार्केटने काय केलं होतं. ओके, लास्ट टाइम एक रेजिस्टन्स घेऊन डाऊन साईडला आलं होतं. आता या लेवलवरती रेजिस्टन्स ब्रेक करून टप्पा खाऊन मार्केट वरती क्लोज झालं. म्हणजे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय झालं, आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळाला, रेजिस्टन्स पण आपल्याला एक बघायला मिळाला. म्हणजे एक रेंज आपल्याला बघायला मिळेल, ज्या रेंजमध्ये मार्केटने काय केले, मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन केले. इकडे जर बघितलं तर कन्सोलिडेशन आपल्याला आजच्या सेकंड हाफमध्ये बघायला मिळालेलं आहे. मग थोडंसं जे नवीन लोक आहेत, थोडंसं व्हिडिओ बघताना थोडंसं कंटाळवाणं वाटू शकतं, परंतु व्हिडिओ बघताना कन्सेप्ट शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आणि ज्यावेळेस तुम्हाला या कन्सेप्ट समजतील किंवा सेटअप समजतील किंवा प्राइस ॲक्शन समजायला हळूहळू सुरुवात होईल, त्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करायचा विचार करा. जितकं तुम्ही स्किल डेव्हलप करसाल ना, तितकं तुम्हाला ह्या कन्सेप्ट शिकणं थोडंसं सोपं जाईल. ओके, आणि तुम्ही स्वतः जर अभ्यास करत असाल तर त्याची प्रोसेस, त्याला वेळ लागेल, पण तुम्हाला हरकत नाही. तुम्ही करत असाल, स्वतःचा प्रयत्न करत असाल तर थोडासा वेळ लागू शकतो. थोडंसं त्या कन्सेप्ट आहे ते शिकायला थोडंसं तुम्हाला समजून घ्यायला थोडंसं अवघड जाऊ शकतं. ओके, आणि ज्या मित्रांना प्राइस ॲक्शन शिकायचे आहे, बाबा प्राइस ॲक्शन कशी तयार होती, डिमांड सप्लाय झोन कसा तयार होतो, डिमांड सप्लायवरनं बुलिश मोमेंटम, बेरिश मोमेंटम कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन करून होत असतात, रिव्हर्सल कशा पद्धतीने येतो, ओके, ट्रेंड कशा पद्धतीने बदलतो, आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी होताना त्याच्यामध्ये सेटअप कसे तयार होतात, आणि सेटअप तयार होऊन ते सेटअपचा रेजिस्टन्स काय आहे, सेटअप तयार होताना कुठले कुठले पॅरामीटर आपल्याला तिकडे बघावं लागतं ते. ओके, त्याचबरोबर तिकडे कॅन्डलस्टिक पॅटर्न कसा बनतोय सेटअप बनताना. ओके, सेटअप ब्रेकआउट कॅन्डल कशी तयार होते, ब्रेकआउट नंतर त्या सेटअपचा मोमेंटम कसा होऊ शकतो, तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत शिकण्यासारख्या.
ओके. आता प्रत्येक अॅनालिस्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक सेटअप आपण कव्हर नाही करू शकत आहे. जे काही प्रायझॅक्शन रिसेंटली बनली आहे त्या प्रायझॅक्शननुसार आपण तिकडे लेवल काढण्याचा प्रयत्न करत असतो. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड बघण्याचा प्रयत्न करत असतो. मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो ह्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सगळे सेटअप अॅनालिस्ट व्हिडिओमध्ये नाही शिकवत आहेत. ओके. आणि हे काय होतं की आज तुम्ही अॅनालिसिस व्हिडिओ बघताय, 3 दिवसानंतर तुम्ही हा अॅनालिसिस व्हिडिओ विसरणार आहे. मला सांगा 5 दिवसापूर्वी आपण अॅनालिसिस व्हिडिओमध्ये खूप सुंदर पद्धतीने प्रायझॅक्शन बघितली होती. किती लोकांच्या तुमच्या लक्षात आहे? नाही लक्षात, मला माहिती आहे. सारखं जर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतील तर मार्केट काय झालंय आणि त्याच्यानंतर परत तुम्ही जाऊन चेक करू शकता. म्हणजे जर तुम्ही प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सला जॉईन झाला असाल तर बाबा आज आपण डबल टॉप शिकलोय किंवा इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न शिकलोय. आज मार्केटने इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न दाखवलाय. मग परत आपण जाऊन चेक करू शकतो की बाबा आपल्याला अशा अशा प्रायझॅक्शन सेटअप ट्रेडिंगच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न शिकलेलो आहे. तर तो कशा पद्धतीने तयार झाला होता, कशा पद्धतीने त्याचा ब्रेकआउट आला होता, हे तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. ओके. आणि वारंवार मल्टिपल टाइम तुम्ही ते शिकण्याचा प्रयत्न करू शकता. त्यामुळे प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स जॉईन करायचा असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. दोन्हीकडे जाऊन तुम्ही जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, शिकत आहेत, ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. आणि काय होतं, नवीन लोकांना मार्केट सहसा पटकन समजत नाही, कुठून शिकायला सुरुवात करायला पाहिजे हे पण समजत नाही. आणि काय होतं की मग थोडंसं शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न करतात आणि मग ते खूप लांबपर्यंत जातं. मग ते जो शॉर्टकट असतो ना तो खूप मोठा लॉंग कट होतो. ओके. त्यामुळे माझं सरळ एक सांगणं आहे, जर तुम्हाला मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर पहिलं मार्केटचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, मार्केट शिकण्याचा प्रयत्न करा, स्किल डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा, स्किल डेव्हलप करा. ओके. जास्तीत जास्त कसं आपल्याला व्यवस्थित शिकता येईल याचा विचार करा. दुसऱ्यांच्या भरोश्यावरती, कॉल टिप्सच्या भरोश्यावरती असा जर विचार करत असाल तर याच्यापासून लांबच राहावा. ओके. अॅनालिस्ट व्हिडिओ आवर्जून बघा. माझा बघताय ठीक आहे, अजून कोणाचं बघताय ठीक आहे. ज्याचा आवडतंय त्याचा बघायला सुरुवात करा. ज्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते ते व्हिडिओ बघायला सुरुवात करा. ओके. सो आणि ज्याचं तुम्हाला शिकवलेलं समजतंय, माझं समजत असेल जॉईन करू शकता. माझं नसेल समजत, दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचं समजत असेल तर तुम्हाला वाटतं की बाबा ह्याचं शिकून आपल्याला जास्त चांगल्या पद्धती समजतंय, जास्त आपल्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याकडे शिकण्याचा प्रयत्न करा. परंतु शेवटी काय शिकणं महत्वाचं आहे. ओके. नाहीतर काय मार्केट रोजच येते, रोजच नवीन लोक येतात, 2 दिवस टिकतात, तिसऱ्या दिवशी बाहेर पडतात. काही 8 दिवस टिकतात, 8 दिवसांनी बाहेर पडतात. ओके. हे चक्र चालूच राहणार आहे. ओके. मग तुम्हाला जर याच्यामध्ये लांबपर्यंत विचार करायचा असेल, टिकायचं असेल तर तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. आणि तुम्ही स्वतः सरळ विचार करा ना, आपण ग्रॅज्युएशन करतो, 15 वर्ष शिकतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो म्हणजे 17 वर्ष शिकतो, त्याच्यानंतर कुठेतरी एक्सपिरियन्स घेतो 2-3 वर्षाचा, म्हणजे 20 वर्ष स्किल डेव्हलपमेंटमध्ये घालवतो आणि त्याच्यानंतर आपण कुठेतरी जॉब करण्याचा विचार करतो. म्हणजे 20 वर्षानंतर तुम्हाला नॉलेज येते आणि त्याच्यानंतर त्या नॉलेजच्या बेसवरती तुम्ही कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न करता. आणि इथे 2 दिवसामध्ये तुम्हाला शिकायला किंवा असं वाटतं तुम्हाला जमलंय सगळं असं वाटतं. नाही, आजही काही नवीन-नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो मी. आणि हे तुम्हाला लवकरात लवकर जितकं तुम्हाला समजेल ना, तितकं तुमच्यासाठी ते व्यवस्थित आहे. ओके. तर नक्की विचार करा. ओके. आता इकडे जर बघितलं तर इकडे चार्टकडे येऊया. 23,800, 23,650. ओके. कन्सोलिडेशन आहे. आता इकडे जर बघितलं तर ही लेवल होती. या लेवलवरनं मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. 23,800 ची मल्टिपल रेजिस्टन्स लेवल आहे. सपोर्ट जर बघितलं तर 23,650. ही जी काहीशी प्राइस ॲक्शन इकडे मार्केट थोडंसं थकल्यासारखं वाटतंय. इकडनं मार्केटनी मोमेंटम फास्ट झाला, पण त्याच्यानंतर मार्केटनी इकडे जर बघितलं तर मार्केटनी तो ट्रेंड थोडासा इकडे कुठेतरी आपल्याला दमल्यासारखं वाटतंय. तिकडनं मार्केट थोडंसं स्ट्रगल करताना दिसतंय बुलिश साईडला जाताना. त्यामुळे मार्केटने जर टप्पा खाऊन 23,648 ची जर लेवल ब्रेक केली तर परत काहीसं आपल्याला हे जे छोटे-छोटे सपोर्ट दिसतात ते आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात. मग इकडे मार्किंग करूया आपण त्या सपोर्टवरती. ओके. काय सपोर्ट आहेत?
या लेवलवरती रेजिस्टन्स आहे, खाली आलाय, टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होतीये तर काहीसा अशा पद्धतीने टॉपला पॅटर्नचं नाव तुम्ही सांगा. ओके, 23,688 खाली फर्स्ट लेवल जर बघितलं तर 23,580, सेकंड लेवल जर बघितलं तर 23,000, ओके 23,500 राऊंड लेवल आहे 23,500ची. थर्ड लेवल जर बघितली तर 23,432 आणि चौथी लेवल 23,353. ओके, या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आता बुलिश साईडला जर बघितलं तर मार्केटची क्लोजिंग बघा 23,690च्या आसपास आहे, 23,700च्या आसपास आहे. राऊंड लेवल जर बघितलं तर मार्केटनी कन्सोलिडेशन केले, मार्केट काहीसा पुलबॅक घेऊन कन्सोलिडेशन करून म्हणजे थोडासा टाइम स्पेंड करून इकडे काहीसा बुलिश पॅटर्न करून जर लेवल ब्रेक करत असेल तर एक बुलिश मोमेंटम नंतर कंटिन्युएशन होण्यासाठी मार्केटला थोडंसं इकडे टाइम स्पेंड करायला पाहिजे. टाइम स्पेंड करून जर मार्केट लेवल ब्रेक करत असेल तर मग आपल्याला इकडनं काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. टाइमपास न करता म्हणजे कन्सोलिडेशन न करता मार्केट जर लगेच लेवल ब्रेक करत असेल तर हा ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढतीये. त्यामुळे बुलिश साईडला जाताना रिस्क हाय होती, हाय होती आणि रिस्क हाय जिकडे आहे तिकडे आपल्याला पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि तिन्ही गोष्टी डिटेल्समध्ये प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. ओके, कारण की काय होतं की कॅपिटलनुसार तुमची लॉट साईज किती आहे हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला तुमच्या दिवसाची रिस्क माहीत नाही. ओके, याचे काही फॉर्म्युला आहेत, ते फॉर्म्युले देखील तिकडे शिकवलेले आहेत. रिस्क पर ट्रेड डिवायडेड बाय एसएल, जे आन्सर येईल ती तुमची लॉट साईज असणार आहे. ओके, त्यामुळे काय होतं की कम्प्युटरमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये कॅल्क्युलेटर असेल ठीक आहे, तुमच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असेल ठीक आहे, परंतु एक फिजिकल कॅल्क्युलेटर तुमच्याकडे पाहिजे जिकडे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आता तुम्ही म्हणू शकता की हे कॅल्क्युलेशन कशाचं करायचं आहे की तुमचं कॅपिटल किती आहे, त्या कॅपिटलवरती तुमची पर ट्रेड रिस्क काय आहे, पर ट्रेड रिस्कनुसार तुमची लॉट साईज काय आहे. ओके, हे नॉर्मल आहे जिकडे आपल्याला प्राइस ॲक्शन नॉर्मल पद्धतीने चालताना दिसते, काय सेटअप होते, सेटअप ब्रेक होते. परंतु जिकडे रिस्क फॅक्टर जास्त आहे तिकडे थोडीशी लॉट साईज कमी होती. त्याचबरोबर त्याच्यासोबत बघितलं तर रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला करता आली पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट करता आली पाहिजे. ओके, ह्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. ह्या टेक्निकल गोष्टी जर तुम्हाला माहीत नसेल तर थांबा, शिका, त्याच्यानंतर विचार करा. ओके, बुलिश साईडला लेवल जर बघितलं तर फर्स्ट लेवल, सेकंड लेवल रेजिस्टन्स, थर्ड लेवल रेजिस्टन्स. ओके, खूप मोठ्या लेवल नाहीत बुलिश साईडला, कारण की इकडे जर बघितलं तर मार्केटचा या लेवलपासून तर इथपर्यंत ही जी मोमेंटम आहे ना ही खूप स्ट्रॉंग सेलिंग मोमेंटम आहे. म्हणजे मार्केटनी पुलबॅक सोडा, ग्रीन ज्या कॅन्डल बनवल्या त्या देखील काही स्ट्रॉंग दिसत नाही. ओके, म्हणजे इकडनं खाली पडताना मार्केट खूप जोरात पडलं होतं आणि त्याच याच्यामध्ये मार्केटला बुलिश मोमेंटम दाखवताना टफ जाणार आहे किंवा तिकडे मोमेंटम थोडासा स्लो राहू शकतो. त्यामुळे तिकडे रिस्क फॅक्टर काय आहे, हायर साईड आहे. मग पहिली लेवल काय 23,850, सेकंड लेवल जर बघितलं 23,914 आणि थर्ड लेवल जर बघितलं 23,960. तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंगची रेंज थोडीशी मोठी आहे, 23,800, 23,000, साधारण 150 पॉईंटची नो ट्रेडिंगची रेंज आहे. इकडे मार्केट कन्सोलिडेशन होत असेल तर काय प्राइस ॲक्शनचं तुम्हाला एक्सपिरियन्स असून प्राइस ॲक्शन तुम्हाला समजत असेल तर ठीक आहे, अन्यथा कन्सोलिडेशनमध्ये ओव्हर ट्रेडिंग होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं मार्केट आपल्याला गॅप अपमध्ये थोडंसं कन्फ्यूज करताना दिसू शकतं. थोडंसं मार्केट गॅप अपमध्ये थोडंसं सेलिंग साईडला येताना दिसू शकतं. जसं इकडे बघितलं तर आज गॅप अप नंतर मार्केटने थोडंसं मोमेंटम दाखवून सेलिंग साईडला आलं फर्स्ट हाफमध्ये. तसं काहीसं गॅप अप नंतर मार्केट थोडंसं बुलिश होऊन रेजिस्टन्स लेवल आहे तर रेजिस्टन्स लेवल नंतर मार्केट थोडंसं काहीसं गॅप फिलिंग करताना दिसू शकतं. ओके, आफ्टर गॅप अप मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर सपोर्ट लेवलवरती, तर गॅप डाऊनमध्ये इकडे मार्केटचं सपोर्ट जर बघितलं तर या लेवलची आहे, रेजिस्टन्स बघितल्या. ओके, मार्केट या लेवलच्या आसपास येऊन परत काहीसा मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला दाखवू शकतो. गॅप डाऊनमध्ये देखील थोडंसं म्हणजे गॅप अप किंवा गॅप डाऊन ज्यावेळेस मार्केट होतं ना त्यावेळेस थोडंसं थांबून प्राइस ॲक्शन काय बनतीये, सेटअप काय बनतोय, फ्रेश लेवल काय बनतात हे पाहणं गरजेचं असतं. ओके, जर खूप मोठा गॅप अप असेल तर. चला जाऊया बँक निफ्टीमध्ये.
बघा बँक निफ्टीचा लेवल काल काय आपण लेवल बघितलं होतं. बघा आता बँक निफ्टीने काय केलं, एक निगेटिव्ह मोमेंटम एक बुलिश साईड जाऊन खाली येऊन परत बघा. काल तुमच्या लक्षात असेल तर आपण बघितलं होतं की ही लेवलवरनं मार्केट गेलं होतं, इकडनं काहीसा डबल बॉटम इकडे करू शकतं मार्केट. बघा मार्केटने काय केलं, बरोबर त्या लेवल म्हणजे 53,194 वरती बरोबर सपोर्ट घेतला. बघा नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट लेवल ब्रेक केला नाही आणि तिकडनं मार्केटमध्ये मोठी उसाळी बघायला मिळाली सेकंड लेवलपर्यंत. ओके, तुमचा जर कालचा ॲनल सुद्धा तुमच्या लक्षात असेल तर आपण अशा पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न बघितला होता. ओके, त्यामुळेच बोलतो की प्राइस ॲक्शन शिकण्याकडे लक्ष द्या. सगळ्या लेवल रिमूव्ह केल्या. ते डेली टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर इकडेही काहीसं आपल्याला मॉर्निंग स्टार बघायला मिळतोय. परंतु मॉर्निंग स्टार जरी बघायला मिळत असेल इकडे आहे मॉर्निंग स्टार, परंतु या लेवलती काहीसा रेजिस्टन्स लेवल देखील आहे. मग उद्या थोडंसं आपल्याला बँक निफ्टी साईडवेज जाऊन मग नेक्स्ट डेला आपल्याला परत एखादा ब्रेकआउट मोठा बघायला मिळू शकतो. आजचा इंट्राडे हाय 54,400 राऊंड लेवलवरती आहे बघा. ही जर लेवल बघितली तर ही पण राऊंड लेवलवरती 53,200. म्हणजे बँक निफ्टीमध्ये राऊंड लेवल मार्केट थोडंसं आपल्याला बँक निफ्टी थोडासा राऊंड लेवलवरती आपल्याला मोमेंटम बदलताना दिसतो. जेवढ्या लेवल मार्क केले ते ना रेजिस्टन्स आहे त्या राऊंड लेवलवरती आहे. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती बघा सपोर्ट आहे पहिला, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट. थोडंसं लेवल खाली घेऊया. ओके, लेवल समजून घ्या. प्राइस ॲक्शन सोबत काय केलं, एक स्ट्रॉंग ब्रेकआउट. ओके, ब्रेकआउट देऊन सस्टेन झालाय. सपोर्ट ब्रेक न करता मार्केट सस्टेन होऊन जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. निफ्टीप्रमाणे इकडे देखील रिस्क फॅक्टर आहे, त्यामुळे रिस्क मॅनेजमेंटच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 54,600 फर्स्ट लेवल, सेकंड लेवल 54,800, थर्ड लेवल 55,000च्या लेवल आपल्याला बघायला मिळतं. सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट 53,792, सेकंड सपोर्ट 53,500 आणि तिसरा सपोर्ट आहे 53,258च्या आसपास. ओके, मग मार्केट जर काहीसं इकडे निगेटिव्ह झालं तर मार्केटमध्ये परत एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. 54,000 आणि 54,400 म्हणजे 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोनची रेंज इकडे आपल्याला बघायला मिळते. मार्केटने इकडे कन्सोलिडेशन दाखवलेलं आहे. सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्समध्ये आज एक्सपायरी होती बघा. सेन्सेक्समध्ये इकडे इंट्राडेमध्ये आपल्याला एक बेरिश फ्लॅग अँड पोल बघायला मिळाला छोटासा, आणि त्याच्यानंतर जर बघितलं गॅप फिलिंग नंतर एक बुलिश मोमेंटम, काहीसा इकडे कन्सोलिडेशन झालेलं आहे. ओके, डेली टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर इकडे आहे मॉर्निंग स्टार इकडे क्रिएट केलेला आहे. लेवल थोडंसं समजून घ्या. ही काहीशी कन्सोलिडेशनची ट्रेंड आपल्याला सेन्सेक्सने दाखवलेली आहे. सपोर्ट सपोर्ट गॅप फिलिंगची लेवल, रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, बॉटम पासून मल्टिपल सपोर्ट घेऊन एक स्ट्रॉंग ब्रेकआउट नंतर कन्सोलिडेशन नंतर काहीसं इंट्राडे हाय ब्रेक होत असून असं काहीसा बॉटम तयार करून आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होतो. नंतर फर्स्ट लेवल जर बघितलं तर गॅप फिलिंगची लेवल आहे 75,950च्या आसपास फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर 76,167 आणि 76,330च्या आसपास थर्ड लेवल बघायला मिळते. ओके, आता या लेवलच्या आसपास जर बुलिश साईडला मोमेंटम नाही दाखवला आणि स्ट्रगल करून मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर फर्स्ट लेवल 74,993, 74,800 आणि 74,600 या काही निगेटिव्ह साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. 75,700, 75,262 साधारण 300, तर 400 पॉईंटचा नो ट्रेडिंगचा सेन्सेक्समध्ये देखील आपल्याला झोन बघायला मिळतो. ओके, थोडंसं उद्या मार्केट आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं.
ओपनिंग म्हणजे फर्स्ट हाफ जर बघितला तर काहीसं मार्केट आपल्याला कन्सल्टेशनमध्ये जाताना दिसू शकतं. सेकंड हाफमध्ये काही लेवल ब्रेक होती किंवा काही प्रायजेक्शन होते, त्याच्यानंतर काहीसा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आता हा जो आजचा मोमेंटम आलाय, आता ट्रम्प तात्या आणि चायनाचे प्राईम मिनिस्टर यांची काही मीटिंग होती, त्यातनं काही पॉझिटिव्ह गोष्टी बघायला मिळाल्या आणि आज सेन्सेक्सची एक्सपायरी पण होती. आता ह्या 2 गोष्टी एकत्र आहेत. ओके. आता सेन्सेक्सच्या एक्सपायरीमुळे शॉर्ट कव्हरिंग घेऊन मार्केट हायर साईडला क्लोज झाले. काही मीटिंगमध्ये काहीशी गुड न्यूज आपल्याला बघायला मिळाली, त्याच्यामुळे क्लोज झाले. हे थोडंसं बघण्यासारखं आहे. ओके. आत्ता जर बघितलं तर सेन्सेक्सची एक्सपायरीमुळे थोडंसं कमी दिसतंय बुलिश मोमेंटम आलेला. त्यात 2 स्ट्रॉंग कंट्रीतले 2 स्ट्रॉंग मेंबर एकत्र येऊन थोड्याशा काही पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला बघायला मिळतात आहे आणि त्यामध्येच आपल्याला काहीसा हा बुलिश मोमेंटम बघायला मिळालेला आहे. ओके. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं बुलिश होऊन कन्सोलिडेशन साईडला गेलेलं आहे. आता मार्केटने जर काहीसं कन्सोलिडेशन करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असतं तर आणखी एक नवीन हाय आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि खूप लोकांचा क्वेश्चन असतो की सर न्यूज कव्हर करत जावं. तुम्ही जर न्यूज तुम्हाला ऐकायची असेल किंवा बघायची असेल तर पॉइंटेड चर्चा हा यूट्यूब चॅनल मी काही वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, जे के सरांचं चॅनल आहे, किरण कदम सरांचा. तर तिकडे खूप चांगल्या पद्धतीने न्यूज कव्हर करत असतात. मी जर न्यूज कव्हर करायला लागलं तर प्रायजेक्शन पण राहील, न्यूज पण राहील आणि सगळ्याच गोष्टी राहून जातील. कारण की आणि व्हिडिओ खूप मोठा बनेल आणि व्हिडिओ खूप मोठा झाला की तिकडनं देखील खूप निगेटिव्ह कमेंट असतात. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओमधनं खूप काही शिकायला मिळालं असेल. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.